साथियों, जय भीम। आज 14 एप्रिल विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती। त्यांच्या स्मृतीस स्वाभिमानी परिवर्तन युवा मंच कळवा ठाणे यांच्या वतीनं बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि भारतातील तमाम बहुजनांना, भारतवासियांना भीम जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जन्म या देशामध्ये एक उल्हासाचं, प्रसन्नतेचं वातावरण 14 एप्रिलच्या निमित्तानं होत असतं। हजारो वर्षापासून जो समाज अंधकाराच्या चिखलामध्ये रुतून बसला होता, त्या समाजाला प्रकाशाच्या वाटेवर आणण्याचं काम विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। म्हणून बाबासाहेब या देशातीलच नव्हे तर जगातील एक नंबरचा विद्वान म्हणून बाबासाहेबांची गणना होते। बाबासाहेबांची भीम जयंती ही आपल्या भारत देशातच नव्हे तर जगामध्ये 152 राष्ट्रामध्ये बाबासाहेबांची जयंती होत असते। कॅनडासारख्या देशाने देखील आज 14 एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून घोषित केलेला आहे। 14 एप्रिल हा दिवस जगाने एक ज्ञान दिवस म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज डे म्हणून घोषित केलेला आहे। आणि म्हणून त्या बाबासाहेबांना मी वंदन करत असताना, पाठीमागून वळत असताना मला या ठिकाणी जाणवतं की या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, पण बाबासाहेबांचं वेगळेपण काय? तर हजारो वर्षापासून जो समाज होता तो आहे त्या ठिकाणीच होता, कोणताही हक्क अधिकार नव्हता आणि तो समाज जशाच्या तसे जगत होता। म्हणजे कुठलाच प्रकाशाचा किरण त्या समाजापुढे नव्हता। म्हणजे या देशातील सटवीनं जे जे लिहिलं होतं तर म्हणजे काय बोलायची की सटवीचा लेखा कधी नाही चुका। म्हणजे सटवीनं त्यांच्या नशिबामध्ये जे जे लिहिलं होतं ते तो समाज निमूटपणे सहन करत होता। आणि मग सटवी काय लिहित होती? सटवी लिहित होती मांगाचं पोरग मांग होईल, महाराचं पोरग महार होईल, शेतकऱ्याचं पोरग शेतकरी होईल, डॉक्टराचं पोरग डॉक्टर होईल, वकिलाचं पोरग वकील होईल। पण त्या सटवीला एक भविष्य सापडलं नाही की महारवाड्यात असं एक पोरग जन्माला येईल आणि या देशामध्ये भारताचं संविधान लिहिल आणि फार मोठी क्रांती करेल। म्हणून बाबासाहेबाचा जन्म हा सटवीचा मृत्यू आहे। बाबासाहेबाचा जन्म हा अंधाराचा मृत्यू आहे। बाबासाहेबाचा जन्म म्हणजे प्रकाशाचा उदय। आणि म्हणून बाबासाहेबांना वंदन करत असताना माझ्या छोट्याशा कवितेच्या माध्यमातून बाबासाहेबांना वंदन करतो। बाबा तू होतास म्हणून, बाबा तू होतास म्हणून जीवनातलं जगणं आणि स्वातंत्र्य याचा अर्थ आम्हाला कळाला। बाबा तू होतास म्हणून जीवनातलं जगणं आणि स्वातंत्र्य याचा अर्थ आम्हाला कळाला। म्हणून आम्ही देखील लढू लागलो, पळू लागलो। बाबा तू होतास म्हणून। बाबा मानव मुक्तीच्या शृंखला तू तोडल्यास, बाबा मानव मुक्तीच्या शृंखला तू तोडल्यास आणि क्रांतीचा उगवता सूर्य तू दाखवलास। बाबा मानव मुक्तीच्या शृंखला तू तोडल्यास आणि क्रांतीचा उगवता सूर्य दाखवलास आणि तू ठरलास बाबा मानवतावादी, परिवर्तनवादी या धरतीवरचा सूर्य। आणि तू ठरलास बाबा मानवतावादी, परिवर्तनवादी या धरतीवरचा
सूर्य, तोडून टाकलेस गुलामीचे साखळ दंड, तोडून टाकलेस गुलामीचे साखळ दंड, म्हणून आमच्यासारखा लढू लागला, पळू लागला. बाबा तू होतास म्हणून, म्हणून बाबा तू होतास म्हणून. बाबा चौदार तळ्याच्या पाण्याला आग लावलीस, बाबा चौदार तळ्याच्या पाण्याला आग लावलीस, पाणी देखील तुझ्या स्पर्शाने कृत्य झाले, पाणी देखील तुझ्या स्पर्शाने कृत्य झाले. पाण्याची आणि मानवतेची व्याख्या घालून दिलीस, पाण्याची आणि मानवतेची व्याख्या घालून दिलीस. मग तेव्हा आम्हाला समजलं माणसातलं माणूसपण आणि पाण्याची खरी किंमत. तेव्हा आम्हाला समजलं माणसातलं माणूसपण आणि पाण्याची खरी किंमत. म्हणून बाबा तू होतास म्हणून, म्हणून बाबा तू होतास म्हणून. बाबा जोहार मायबाप घालणाऱ्या लेकरांच्या हातीत लेखणी दिलीस, बाबा जोहार मायबाप घालणाऱ्या हातात लेखणी दिलीस. शिकवलास स्वाभिमान, शिकवलास स्वाभिमान, वाघ बनाय शिकवलंस. 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा वाघ बनायला शिकवलंस. म्हणून लेखणीचं खरं महत्व तेव्हा आम्हाला कळालं. आम्ही पळू लागलो, आम्ही पळू लागलो, लिहू लागलो. बाबा तू होतास म्हणून, बाबा तू होतास म्हणून. हजारो वर्ष गळ्यात मडक, पाठीला झाडू बांधून, हजारो वर्ष गळ्यात मडक, पाठीला झाडू बांधून, कुत्र्यापेक्षा हीन जीवन जगणाऱ्या, कुत्र्यापेक्षा हीन जीवन जगणाऱ्या माणसाला वाघ बनवलंस. स्वाभिमानी बनवून माणसाला वाघ बनवलंस. स्वाभिमानी बनून जगण्याचा अधिकारही बहाल केलास, जगण्याचा अधिकारही बहाल केलास. म्हणून जगणं आणि मरणं यातला अर्थ आम्हाला कळाला. म्हणून जगणं आणि मरणं यातला अर्थ आम्हाला कळाला. बाबा तू होतास म्हणून, बाबा तू होतास म्हणून. पिढ्यानपिढ्याचं दुखणं कशात आहे हे तुला बाबा उमगलं, पिढ्यानपिढ्याचं दुखणं कशात आहे हे तुला उमगलं. म्हणून विषमतावादी मनुस्मृती जाळून टाकलीस, म्हणून विषमतावादी टाकलीस मनुस्मृती जाळून. बंद केलंस काल्पनिक देवांची दार, बंद केलीस काल्पनिक देवांची दार. आणि दिलास मूलमंत्र, आणि दिलास मूलमंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दिलास मूलमंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून आमच्यासारखे मुडदे देखील, म्हणून आमच्यासारखे दुर्लक्षित मुडदे देखील लिहू लागले, बोलू लागले, लिहू लागले, बोलू लागले, वाचू लागले. बाबा तू होतास म्हणून, बाबा तू होतास म्हणून. स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला उमगला. बाबा तू होतास म्हणून त्या स्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थही आम्हाला उमगला. बाबा तू होतास म्हणून. शेवटी बाबा, शेवटी बाबा वर्ण व्यवस्थेच्या गटारातून बाहेर काढलंस. शेवटी बाबा वर्ण व्यवस्थेच्या गटारातून बाहेर काढलंस, मानव मुक्तीचा मार्ग दाखवलास. शेवटी बाबा वर्ण व्यवस्थेच्या गटारातून बाहेर काढलंस, मानव मुक्तीचा मार्ग दाखवलास. आणि आत्तदीप भव सांगणाऱ्या बुद्धाच्या ओंजळीत टाकून दिलंस. आणि आत्तदीप भव सांगणाऱ्या बुद्धाच्या ओंजळीत बहुजनाला टाकून दिलंस. आणि धम्मरूपी नवसंजीवनी मिळवून, धम्मरूपी नवसंजीवनी मिळवून देऊन गेलास, देऊन गेलास बहुजनांचं कल्याण करून, देऊन गेलास बहुजनांचं कल्याण करून. म्हणून बाबा तू होतास म्हणून, म्हणून बाबा तू होतास म्हणून, म्हणून बाबा तू होतास म्हणून. पुन्हा एकदा बाबासाहेबांना
कोटी कोटी अभिवादन करतो आणि या भीम जयंतीच्या सर्वांना लाख लाख कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.